मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि याचं स्पेशल आहे पालक पनीर. तर इथे मी पालक आणि जे काही ग्रेव्ही आहे ते सगळं पेस्ट बनवून घेतलं आणि त्यानंतर इथे मी पनीरचे काही कट्स केले. त्यानंतर भाजीला घातली फोडणी आणि बाकीचा पूर्ण स्वयंपाकही बनवून घेतला. आणि इथे भाजी टेस्ट करते म्हटलं तर माझ्या मुलीचे नखरे सुरू होते. पण भाजी खरंच खूप मस्त बनली होती, एक नंबर. म्हणजे यार काय जादू आहे कीर्ती तुझ्या हातात. आणि त्यानंतर मला आज मार्केटमध्ये काही काम होतं, तर मी, माझी बहीण आणि आमचे हे 2 डुकरं या दोघांना नेणं आमचं सगळ्यात मोठं बेकार डिसिजन झालं. कारण यांनी आम्हाला काहीच व्यवस्थित घेऊ दिलं नाही. तिथे तर यांनी मार खाल्लंच. त्यानंतर आम्ही गेलो दी ब्रँड ॲसेसरीजमध्ये. तिथून हा स्टँड घ्यायचा होता, ते घेतला आणि अचानक आठवलं की पप्पांची औषधी नाही आहे, तर तेही मी घेऊन घेतलं पटकन. आणि त्यानंतर गेलो आम्ही सॅमसंग केअरमध्ये. फंबल होण्याची आदत तर माहिती नाही कधी झाला. तिथे गेलो, तिथे काही काम होतं ते मी करून घेतलं आणि त्यानंतर सरळ सायंकाळी मी स्वयंपाकाकडे गेले. आणि इकडे बघितलं तर माझ्या पप्पांची आणि माझ्या मुलीची बहुतेक फायटिंग सुरू होती. तर त्यासाठी माझ्या पप्पांना मी पाठवलं बाहेर आणि हिच्यासोबत मी जरा खेळ करून घेतला. तर मॅडमला म्हटलं, बाई तुझं स्कूलमध्ये जे डान्स होते ते मला करून दाखव. तर मॅडम तर काही करायला खाली नाही, म्हणून मीच तिला करून दाखवलं हातवारे. तर तिने ते तसं केलं आणि जरा तिच्यासोबत लाडोमा करून घेतला. त्यानंतर इथे भाजी फोडणी घालताना माझ्या डोळ्यातच गेलं. म्हणजे अजूनही आपण एवढे मोठे झालो आहोत, पण स्वयंपाक करायची आदत मला वाटते अजूनही पडली नाही आहे. माहिती नाही समोर जाऊन कसं होणार. आणि बघितलं तर माझ्या मम्मीने माझ्या बहिणीकडून मस्त पार्सल आणलं आहे. म्हणजे माझ्या बहिणीने पाठवलं आहे आलूचे भजे. हे म्हणजे माहिती आहे का, एव्हरग्रीन असल्यासारखं वाटतं मला. म्हणजे कधीही द्या, आपला पोट नेहमी रिकामा असतो. स्वयंपाक पाणी झाल्यानंतर मी इथे बसले आपला पसारा आवरण्यासाठी. म्हणजे मी बसले सगळं काही करण्यासाठी केलं. पण इथे जरा आज थोडं थकल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी टाईम बघितला. इथे म्हटलं माझी मुलगी पण झोपली आहे आणि नंतर तिला उठवायला गेले तर बघितलं तर ती झोपली नव्हती. ती माहिती आहे का नखरे करत होती. तर काय तिच्यासोबत तसंच लाडोमा करून घेतला. चला तर मग आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत गुड नाईट.